नमस्कार। 8 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या विशेष कार्यक्रमात मी योगेश कुलते आपलं स्वागत करतो। नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खरीप विपणन हंगाम 2022-23 मधल्या 17 पिकांसाठीच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करायला मंजुरी देण्यात आली। पाहूया त्याबद्दलचा हा वृत्तांत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं विपणन हंगाम 2022-23 साठी सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी एमएसपी अर्थात किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करायला मंजुरी दिली। मंजुरी देण्यात आलेली किमान आधारभूत किंमत ही सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट आहे। वाढीव किमान आधारभूत किमतीनुसार आधीच्या वर्षाच्या तुलनेत तिळाच्या हमीभावात सर्वाधिक 523 रुपयांची वाढ करण्यात आली असून तिळाला प्रति क्विंटल 7,830 रुपये हमीभाव मिळणार आहे, तर सूर्यफुलांच्या बियांसाठी 385 रुपयांच्या वाढीसह 6,400 रुपये हमीभाव मिळणार आहे। 480 रुपयांच्या वाढीसह मुगाला 7,755 रुपये हमीभाव प्राप्त होणार आहे। कारळ्याला 357 रुपयांच्या वाढीसह 7,287 रुपये, तर पिवळ्या सोयाबीनला 350 रुपयांच्या वाढीसह 4,300 रुपये हमीभाव मिळणार आहे। बाजरीच्या हमीभावामध्ये 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे 2022-23 या वर्षात बाजरीला 2,350 प्रति क्विंटल हमीभाव मिळणार आहे। 201 रुपयांच्या वाढीसह नाचणीला 3,578 रुपये, तर 92 रुपयांच्या वाढीसह मक्याला 1,962 रुपये, तर 300 रुपयांच्या वाढीसह तुरीला 6,600 रुपये हमीभाव द्यायला मंजुरी देण्यात आली आहे। 300 रुपयांच्या वाढीसह उडीदाला 6,600, तर भुईमुगाला 5,850 रुपये हमीभाव प्राप्त होणार आहे। 100 रुपयांच्या वाढीसह सामान्य श्रेणीच्या धानाला 2,040 आणि श्रेणी अ च्या धानाला 2,060 रुपये हमीभाव मिळणार आहे। मध्यम सुताच्या कापसाला 354 रुपयांच्या वाढीसह 6,080, तर लांब सुताच्या कापसाला 355 रुपयांच्या वाढीसह 6,380 रुपये हमीभाव मिळणार आहे। 232 रुपयांच्या वाढीसह संकरित ज्वारीला 2,970 आणि मालदणी ज्वारीला 2,990 रुपये हमीभाव मिळणार आहे। बाजरी, तूर, उडीद, सूर्यफुलाच्या बिया, सोयाबीन आणि भुईमूग यांच्या किमान आधारभूत किमतीवरील परतावा अनुक्रमे 85%, 60%, 59%, 56%, 53% आणि 51% या अखिल भारतीय अधिभारित सरासरी उत्पादन खर्चापेक्षा 50% जास्त आहे, हे उल्लेखनीय आहे। तेलबिया, कडधान्य आणि भरडधान्य यांची किमान आधारभूत किंमत एकसारखी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून ठोस प्रयत्न केले जात आहेत। शेतकऱ्यांना या पिकांखाली मोठं क्षेत्र आणण्यासाठी आणि सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मागणी पुरवठ्यातील असमतोल दूर करण्यासाठी हे प्रयत्न सरकारी स्तरावर केले जात आहेत। शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक पावलं उचलली आहेत। 8 वर्षात कृषी क्षेत्र नव्या उंचीवर पोहोचला आहे असं सरकारनं म्हटलं आहे। पीएम किसान सम्मान निधि जो पिछले कुछ दिन पहले ही एक किश्त प्रधानमंत्री मोदी जी ने जारी की, उसको मिलाकर लगभग 2 लाख करोड़ रुपए अब तक किसानों के खाते में जा चुका है। दुगनी से ज्यादा सब्सिडी फर्टिलाइजर पर हुई, लेकिन किसानों पर हमने कोई बोझ नहीं पड़ने दिया है। माइक्रो इरिगेशन स्कीम्स को देश भर में लागू किया गया, पर ड्रॉप मोर क्रॉप की योजना को आगे बढ़ाते हुए नेचुरल फार्मिंग को लगातार बढ़ावा दिया जा रहा है। नैनो फर्टिलाइजर्स का उपयोग करने के लिए उसको भी लॉन्च किया गया है और 22 करोड़ किसानों को सॉइल हेल्थ कार्ड देने का काम भी मोदी जी की सरकार ने किया। छोटे किसानों की ताकत बढ़े तो 10,000 एफपीओस बने, 6,865 करोड़ रुपया इसके ऊपर लागत आएगी, यह भी बजट में प्रावधान किया गया। प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में इस सरकार ने किसान कल्याण के लिए और कृषि के क्षेत्र में उत्पादन को बढ़ाने के लिए कदम उठाए हैं। 2021-22च्या तिसऱ्या अग्रिम अंदाजानुसार देशात अन्नधान्याचं उत्पादन विक्रमी म्हणजेच 314 दशलक्ष टनांहून अधिक होईल असा अंदाज आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयांविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत कृषी तज्ज्ञ श्रीकांत कोळेकर। नमस्कार। नमस्कार। सह्याद्री वाहिनीवरती आपलं मनपूर्वक स्वागत। किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करायचा हा जो अगदी ऐतिहासिक म्हणता येईल असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, यातली सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय वाटते? सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणायची म्हणजे आपण मुळातच
हे जे हमीभावामध्ये जी वाढ आहे ही गेली 8 वर्ष आपण सातत्याने होताना बघतोय आणि एकंदरीत ह्याचा आवाका बघितला तर साधारणपणे 45 ते 125% गेल्या 8 वर्षात हमीभाव वाढ झालेली आहे. यावेळेलाही ती साधारणपणे आता पायात जर एवढा मजबूत झाल्यामुळे आता यावेळची वाढ तशी म्हणजे टक्केवारीमध्ये 5 ते 9% ही कमी वाटत असली तरी ती चांगलीच घसघशीत आहे असं म्हणता येईल एका अर्थाने. कारण सर्वात जास्त म्हणजे तेलबिया म्हणजे आपलं जे आयात निर्भरता आपली वाढलेली आहे तेलबिया आणि खाद्यतेलावर, ती कमी करण्याच्या दृष्टीने तेलबियांचं उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे तेलबिया या क्षेत्राला एक चांगल्या प्रकारची हमीभाव वाढ दिलेली आहे. म्हणजे तिळामध्ये सर्वात जास्त सुमारे 500 रुपयाहून जास्त वाढ दिली आहे. तर सोयाबीन आणि सूर्यफुलालाही 385 रुपयाची साधारण वाढ दिलेली आहे. तसंच सोयाबीन आणि सोयाबीनसाठी तसंच इतर मायनर तेलबिया ज्याला म्हणतो त्यालाही चांगल्यापैकी वाढ दिलेली आहे. तर याच्यातनं निश्चितपणे एक फायदा होईल की तेलबियांकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला असेल आणि एकंदर पुढचं वर्ष पाहता तेलबियांची बाजारपेठ ही नक्कीच चांगली राहणार आहे. त्यामुळे तेलबिया आणि त्याच्या पाठोपाठ जर आपण म्हणायचं झालं तर कडधान्य एक अत्यंत महत्त्वाचं आपल्यासाठी क्षेत्र आहे. कारण भारतामध्ये कडधान्य सर्वात जास्त पिकवली जातात, खाल्लीही जातात आणि त्यामुळे कडधान्यात एक महत्त्वाचं असं पीक असल्यामुळे कडधान्यात सुद्धा वाढ चांगली केलेली आहे. त्याच्या विशेष करून मुगामध्ये, तर मुगामध्ये साधारण 480 रुपयाची वाढ आहे. इतर कडधान्यामध्ये पण 300 रुपयाची साधारणपणे सरासरी वाढ दिलेली आहे. म्हणजे तूर, विशेष करून तूर. तर त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींची जी हमीभाव वाढ आहे ती निश्चितपणे चांगली आहे. मक्यालाही आपण म्हणतो तर मक्यालाही जी वाढ अशी ॲब्सोल्यूट टर्ममध्ये जरी कमी वाटली 90 पण टक्केवारीत बघितलं तरी चांगली वाढ आहे. आणि ह्या 3 गोष्टींची जी वाढ आहे तिन्ही गोष्टी म्हणजे त्याला जागतिक बाजारामध्येही चांगला भाव मिळतोय, येथील बाजारातही चांगला भाव मिळतोय आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांचं एक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. याबरोबर अजून एक म्हणजे हे अन्नपदार्थ झाले पण त्याच्याबरोबर कापसालाही चांगल्या प्रकारची वाढ देण्यात आलेली आहे आणि कापसाचाही बाजार अत्यंत तेजीतच राहिलेला आहे आणि कापसाकडे पण यावेळेला शेतकऱ्यांचं बराच कल राहील आणि तरीही त्याला अजून म्हणजे बाजारभाव वाढलेले आहेतच परंतु शिवाय हमीभावही चांगला वाढवलेला आहे. तुम्ही आता म्हणता सर राज्याच्या दृष्टीने जर का पाहिलं तर सोयाबीनला तब्बल 9% वाढ आहे, कपाशीची जी आधारभूत किंमत आहे त्याच्यातही चांगल्यापैकी वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा जर का आपण विचार केला तर त्यांना याचा लाभ नेमका कसा होईल? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तसं म्हणायला गेलं तर सोयाबीन, कापूस याच्यात वाढ केलेली आहे, तुरीच्यामध्ये वाढ केलेली आहे. परंतु आज असं आहे की बाजारभावच आज या गोष्टींचे एवढे वाढलेले आहेत की ही जरी हमीभाव वाढ केलेली असेल तरी हमीभाव वाढ केली आहे ही याच्यामधनं एक निश्चितपणे बाजारभाव चांगले आहेत त्यामुळे शेतकरी या पिकांकडे वळणारच आहेत. परंतु हमीभाव वाढवल्यामुळे काय झाले की एक इन्शुरन्स किंवा विमा म्हणतो म्हणजे उद्या कर्मधर्म संयोगाने काही झालं जगाच्या भूराजकीय क्षेत्रात काही बदल झाले किंवा अजून काही घटनांमुळे जर शेतमालाचे भाव गडगडायला लागले तर त्या वेळी शेतकऱ्यांना ते एक संरक्षण लागतं की एका विशिष्ट पातळीच्या खाली हे भाव येऊ नयेत. तर ते संरक्षण देण्याचं काम ह्या हमीभाव वाढीने निश्चितपणे साधलं गेलेलं आहे. तेलबियांचा तुम्ही आताच उल्लेख केला, तोच धागा पकडून मला पुढे एक प्रश्न असा विचारावा असं वाटतो की पिकांमध्ये वैविध्य आणण्यासाठी या हमीभाव वाढीचा हा जो निर्णय आहे त्याचा नेमका कसा फायदा होईल? पिकामध्ये म्हणजे आत्तापर्यंत एक साधारण बघितलं तर आपण सोयाबीनच्या पलीकडे फारसं जाताना तेलबियांमध्ये दिसलं नाही शेतकरी. पण यावेळेला काय झाले सोयाबीन बरोबर आता भुईमुगालाही चांगली बाजारभावही चांगला मिळतोय, भुईमुगाच्या तेलाकडे लोकांचं लक्ष वळलेलं आहे. तर त्यामुळे कसं होते की तेलाबरोबर हे सूर्यफूल म्हणजे सोयाबीन बरोबर सूर्यफूल घ्या किंवा इतर ज्या छोट्या छोट्या तेलबिया आहेत ह्या आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे पोषण मूल्याच्या दृष्टीने विचार केला तर खूप चांगले आहेत. त्याचे भावही चांगले आहेत. म्हणजे तुम्ही काही करडई तेल वगैरे या तेलाचे जर तुम्ही ॲमेझॉनवर भाव बघितलेत तर 700 रुपये किलो, 800 रुपये किलो, आता तर 1000 रुपये किलो वगैरे असे झालेले आहेत म्हणजे जे लाकडी घाणीतले असतील.
म्हणजे उत्पन्नाच्या दृष्टीने, बाजारभावाच्या दृष्टीने हे चांगले आहेत. तुमचं स्वतःच्या कुटुंबाला पोषण मिळेल या दृष्टीने तेलबियांचा अतिशय फायदा आहे आणि बाजारभाव तर चांगले आहेत, त्यामुळे त्याच्यातनं त्यांचा जे इन्कम वाढलेला आहे तो यापुढेही वाढत राहणारच आहे. म्हणजे तेलबियांमध्ये सगळं विन विन म्हणतात ना, तशा प्रकारची एक परिस्थिती निर्माण झालेली तर आहे. तुम्ही म्हणता तसं की या सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत ते खरोखर अगदी शेतकरी असेल किंवा प्रत्यक्ष तो जे काही पिकवतो ते त्याचं कंझ्युम करणारा जो कंझ्युमर आहे त्या सगळ्यांसाठी विन विन अशी सिच्युएशन निर्माण करण्याचा प्रयत्न या सरकारने केलाय. ही चर्चा आपण याही पुढे कोळेकर सर जारी ठेवणारच आहोत. पण त्यापूर्वी खरीप विपणन हंगाम 2022-23 मधल्या 17 पिकांसाठीच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करायचा हा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला होता, राज्यातल्या शेतकऱ्यांनी त्याचं स्वागत नेमकं कसं केलंय ते पाहूया. सरकारने जे आधारभूत किमती पिकाच्या ठरवल्यात ते ऐकून शेतकऱ्याच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. मुख्यत्वे ज्या पिकाची वाढ झालेली आहे तेच पिकं आमच्याकडे घेतले जातात. त्याच्यामध्ये साधारणतः कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद याच्यात जी भरघोस वाढ केली केंद्र सरकारनं त्याबद्दल आणि केंद्र सरकारचे आभारी आहोत. आणि ऐन मोक्याच्या टायमाला वाढ केलेली आहे. सरकारने हमी भाव 480 रुपये दिल्यामुळे थोडा शेतकऱ्यांना दिलासा आला आणि परवडलं सुद्धा आणि समोरही सुद्धा परवडणार असं बरेच दिवसापासून घडलेलं नाही. परंतु मोदी सरकारने हे भाव वाढवल्यामुळे मी त्यांचे स्वागत करतो. फायदा शेतकऱ्यांना असा होणार आहे कारण खरीप हंगामाच्या अगदी खरीप हंगामाच्या तोंडावर म्हणजे खरीप हंगाम सुरू होण्याच्या पूर्वी हे जे भाव जाहीर केले त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये नियोजन करणं हे सोयीचं पडणार आहे. आणि पुढील आपल्या मार्केटमध्ये जर भाव उतरले तर शेतकऱ्याला एक विश्वास आणि आत्मविश्वास राहणार आहे की कमीत कमी आपल्याला एवढे भाव मिळणार आहे आणि त्यामुळे तो आत्मविश्वासाने आपल्या शेतामध्ये काम करणार आहे आणि उत्पन्न सुद्धा निश्चित काढणार आहे. त्याबद्दल केंद्र शासनाचे या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आभार मानतो. जो भारत सरकारचा कॅबिनेट मंत्रालयात MSP दरासंबंध जो निर्णय झाला त्या निर्णयाचं मी शेतकरी म्हणून एक स्वागत करतो. आणि त्यांनी आज सोयाबीन पिकाला 350 रुपये, मुगाला 480 रुपये आणि कपासाला 353 रुपये जे भरगच्च वाढ दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. कारण त्यातून आम्हाला खरीप जे महत्त्वाचे खरीप पीक आहेत त्यातून आम्हाला भरगच्च उत्पन्न मिळेल आणि त्या उत्पन्नातनंच जे आज वाढ केली आहे त्या वाढीतून आम्हाला काहीतरी आमच्या पदरात पडेल ही यांच्या भारत सरकारच्या वतीनं आशा बाळगतो. वेगवेगळ्या 17 पिकांच्या किमान आधारभूत किमती आहेत त्या वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय आणि त्याचा नेमका कसा परिणाम हा शेतकऱ्यांवरती होणार आहे याची चर्चा आपण कृषी तज्ज्ञ श्रीकांत कोळेकर यांच्याशी करतोय. सर, मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा की खाद्यतेलाच्या आत्मनिर्भरतेचा उल्लेख आताच आपण केलात, पण तेलबियांच्या उत्पादनामध्ये जर का वाढ व्हायची असेल तर एक तर उत्पादकता पण वाढली पाहिजे आणि तेलबियांच्या खाली जे क्षेत्र आहे तेही वाढलं पाहिजे. तर हा जो निर्णय आता केंद्राने घेतलेला आहे त्याचा याच्यावरती नेमका कशा प्रकारचा परिणाम होऊ शकेल? मगाशी म्हटल्याप्रमाणे ही जो हमी भाव आहे हा तेलबियांना वाढलेला आहेच आणि त्याबरोबरच आपण एक बघितलं असेल की कोरोना नंतरनं एक जगामध्ये संपूर्णपणे बदल झालाय. कृषी क्षेत्रातही तो मोठ्या प्रमाणावर बदल झालाय आणि यापुढच्या काळात भूराजकीय त्यानंतर हवामान बदल आणि कन्झम्पशन पॅटर्न जे म्हणतो आपण, ग्राहकांची मानसिकता, ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक बदल झालेला आहे. त्याबरोबरच त्या अनुषंगाने पुरवठा साखळ्या याच्यामध्ये पण एक मोठ्या प्रकारचा बदल झालेला आहे. तर या पार्श्वभूमीवर महागाई, हमीभाव खरेदी वगैरे असे जे संकल्पना आहे त्याच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहण्याची गरज आहे आणि आपला थोडासा एक याबद्दलचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. मग त्या दृष्टीने विचार केला तर यापुढचं येणाऱ्या जगामध्ये तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्णता किंवा आत्मनिर्भरता यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी जे काही करता येईल नजीकच्या काळात त्याची काही किंमतही देण्याची तयारी ठेवायला लागेल. म्हणजे थोडंसं फार असं म्हटलं जातं की यामुळे किमती वाढतील वगैरे. हो, वाढतील, पण काय आपण महागाईचा सध्या जो भस्मासूर आपण पाहतोय आजूबाजूला, आपण खूप चांगल्या परिस्थितीत आहोत, पण विकसित देशात परिस्थिती हाताबाहेर चालली आहे, लोक रस्त्यावर येत आहेत. तर आफ्रिकासारख्या गरीब देशांमध्ये तर एक वेळचं अन्न मिळण्याची आता आज परिस्थिती नाही आहे, अशी एवढी वाईट अवस्था आहे. ह्या दृष्टिकोनाने बघता भारतात खूप चांगल्या पद्धतीने आणि हे सरकारही ही परिस्थिती खूप चांगली हँडल करते. पण या अनुषंगाने आपल्याला
आत्मनिर्भरतेवर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आत्मनिर्भरता गाठणं आता सर्वच क्षेत्रात गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने तेल बियांना ही वाढ जी दिलेली आहे आणि ती यापुढे द्यायला लागेल, असं वाढवतच नेण्याला लागेल. ह्यामुळे कदाचित ग्राहकांनाही थोडासा 2 पैसे जास्त द्यायला लागतील, 4 पैसे काही काळ जास्त द्यायला लागतील, परंतु त्याचा जो दीर्घगामी परिणाम आहे तो खूप चांगला होणार आहे. आणि त्यासाठी जे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, पण शेतकरी एक मला असं राजा वाटतं झाला की तुम्ही नाही. थोडं एक स्पष्टीकरण द्यायला पाहिजे की ग्राहकांनी आत्ता एक थोडे 2 पैसे जास्त मोजले तरी ते ठीक आहे असं तुम्ही म्हणताय, त्याचा नेमका आधार काय आहे? नेमका आधार म्हणजे एक ह्याचं उदाहरण देता येईल. म्हणजे आपण आत्ता आपल्याकडे जी खाद्यतेलाच्या ज्या किमती गगनाला भिडलेल्या वाटतात, याचं कारण काय की आपण स्वयंपूर्ण नाही. 70% खाद्यतेल आपण आयात करतोय. म्हणजे आपण संपूर्णपणे किमती काय असाव्या याच्यासाठी बाहेरच्या देशांवर अवलंबून आहोत. मग त्यामुळे जर हीच आत्मनिर्भरता आपण 20 वर्षापूर्वी आपण या संदर्भात प्रयत्न केले असते की आपण तेलबियांचं उत्पादन वाढवावं, आपल्याला पुरेसं व्हावं, स्वयंपूर्णता, तर आज ही परिस्थिती आली नसती. मग आता हीच परिस्थिती पुढे येऊ नये म्हणून ही आत्ताची सुरुवात आहे. तशीच दुसरं एक उदाहरण घेता येईल आपल्या कडधान्य. आपण माहिती आहे आपल्या 5-7 वर्षापूर्वी तुरीच्या डाळीच्या किमती 125 रुपये 150 रुपये झाल्या म्हणून खूप आरडाओरड झाली होती. तर त्यावेळेला सुद्धा त्याच्यानंतर जेव्हा बघा आपण हमीभावामध्ये मोठी वाढ केल्यावर शेतकऱ्यांनी पिकवलं. म्हणजे शेतकरी राजा झाला नाही तर यापुढे आपल्याला फार कठीण दिवस येतील. आणि शेतकरी राजा व्हायचा असेल तर हमीभाव हे वाढवलेच पाहिजेत, अधिकही कदाचित वेगाने वाढवावे लागतील. जोपर्यंत आपल्याकडे स्वयंपूर्णता आपल्याला आपल्या म्हणजे कक्षेत दिसत नाही, स्वयंपूर्णतेच्या कक्षेत आपण येत नाही, तोपर्यंत आपल्याला हे हमीभाव वाढवणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे, तरच आपला निभाव लागेल. खरं. आणि दुसरं आपलं असं दिसेल की सोयाबीन असेल, कपाशी असेल, त्याचे जे हमी भाव आहेत त्यापेक्षा जी प्रत्यक्ष बाजारातली आत्ताची जी किंमत आहे ती खूप जास्ती आहे. तर मला वाटतं याच्यामध्ये बळीराजाचा फायदाच आहे, नाही का? तुम्ही काय सांगाल? हो, ह्याच्यामधनं बळीराजाचा फायदा निश्चितपणे आहे. परंतु आणि म्हणजे ही हमीभाव वाढवलेला आहेच, परंतु कापूस वगैरे या पिकांकडे लक्ष देण्याची एवढ्यासाठी की त्यातही पुढे काही होऊ नये म्हणून सरकारने आज एक ज्याला PLI म्हणतात आपण, उत्पादकतेवर आधारित जे काही अलीकडे सवलती जाहीर केल्या आहेत, त्या सवलतीमुळे एक कापसाचंही उत्पादन वाढवण्याची गरज आहे. कारण त्याला अनुषंगाने आपल्या देशात हे उद्योगामध्ये सुद्धा काही बदल होत आहेत. आणि संपूर्ण म्हणजे चीनमधनं बरेचसे वस्त्रोद्योगाची मागणी, चीन किंवा थोड्या प्रमाणात बांगलादेश आणि व्हिएतनाममधली मागणी सुद्धा आज भारताकडे येऊ लागली. मग ह्याला पुढच्या काळात जर आपल्याला ही पूर्ण करायची असेल तर आत्तापासून ही जी धोरणं आखली गेली आहेत, मग त्याच्यासाठी ही परत हे हमीभाव वाढवल्यामुळे कापूसाकडेही शेतकऱ्यांचं लक्ष जाईल. कापूस जर चांगला पिकला गेला तर त्याच्यातनं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल. म्हणजे ही सगळी कसं आहे ना, हे एक आपण जे आत्ता दुष्टचक्रातनं जातोय त्या दुष्टचक्रातनं एका चांगल्या चक्रामध्ये जाण्यासाठी, म्हणजे या दृष्टीने पॉझिटिव्ह होण्यासाठी घेतलेल्या या उपाययोजना आहेत. सुरुवातीला कदाचित त्याच्यावर काही त्याच्या विरुद्ध बोललं जातं किंवा काही एक सूर येतो, पण त्याच्याकडे लक्ष न देता हे अशा या सुधारणा राबवण्याची अत्यंत गरज आहे. तुम्ही आताच उल्लेख केला की कधी कधी केवळ विरोधासाठी विरोध केला जातो. म्हणजे हमीभाव वाढवला की ग्राहकांचे दर आहेत ते सुद्धा वाढतील की काय, अशी एक भीती पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. खरं तर ती निराधार आहे. तुम्ही काय सांगाल? हो, निश्चितपणे. म्हणजे हमीभाव वाढवल्यामुळे एक जो महागाई वाढते, हा जो अपप्रचार चाललेला आहे ना, तो कायमच चाललेला आहे, गेले कित्येक वर्ष चाललाय. आणि हा अपप्रचार कुणाकडनं होतो तर साधारणपणे जे प्रक्रियाधारक असतील किंवा जे ज्यांना ही खरेदीवर अवलंबून आहेत, त्यांना आपली नफेखोरी वाढवायची आहे, त्या एका वर्गाकडनं हे केलं जातं. आणि त्यामुळे ह्या अपप्रचाराला दुर्दैवाने काय होतं ना की ह्या अपप्रचाराला माध्यमं बळी पडतात. आणि स्वतःचा असं एक फारसा अभ्यास नसल्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये लगेच त्यामध्ये अत्यंत तीव्र प्रतिक्रिया माध्यमातून केल्या जातात. आणि त्याच्यामधनं शेवटी काय होतं की सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयामध्ये सरकारवर माध्यमांमार्फत आणि ह्या अपप्रचार करणाऱ्या एंटिटीजकडनं एक दबाव आणला जातो. आणि याच्यातनं नुकसान शेवटी कुणाचं होतं? शेतकऱ्यांचंही होतं, शेवटी ग्राहकांचंही होतं. आणि ज्या वेळेला याचं उत्पादन कमी होतं तेव्हा यात सगळेच आपण भरडले जातो, जे आज आपण खाद्यतेलामध्ये होतंय. तर ही परिस्थिती टाळण्यासाठी हे म्हणजे ह्या दुष्टचक्रातनं बाहेर येण्यासाठी माध्यमांनी आपली जबाबदारी पाळली पाहिजे, सर्वांनीच आपली जबाबदारी पाळली पाहिजे. श्रीकांतजी, एकंदरच गेल्या 8 वर्षातली केंद्र सरकारची जी कृषी क्षेत्रातली कामगिरी आहे, बळीराजाचं उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
निश्चितपणे एक बऱ्याच मोठ्या गोष्टी घडलेल्या आहेत की गेल्या 7-8 वर्षात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर. आपल्याला आठवत असेल की राजीव गांधींच्या काळात असं म्हटलं गेलं होतं की 1 रुपया जेव्हा सरकार कल्याणकारी योजनांवर खर्च करते त्यातले 86 पैसे हे व्यवस्था खाऊन टाकते आणि 14 पैसे शेतकऱ्यांपर्यंत किंवा शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात. तर डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणजे अनेक कल्याणकारी योजना या सरकारच्या ह्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरशी आज जोडल्या गेल्यामुळे काय होतंय की 100 रुपया जो खर्च केला जातो कल्याणकारी योजनेवर तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो किंवा शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो. अत्यंत सर्वात मोठी सुधारणा ही झालेली आहे. त्याच्यानंतर अशा अनेक वेगवेगळ्या काळी म्हणजे त्यावेळेच्या गरजेनुसार अनेक योजना होत्या. त्याच्यामध्ये आपण एक बघितलं की इनाम सुद्धा आपण एक राष्ट्रीय कृषी बाजार केलाय. त्या दृष्टीने 1000 मंडया आपण इलेक्ट्रॉनिकली जोडलेल्या आहेत. त्यावर काम चालू आहे. अजूनही ती पूर्णत्वास गेलेली नाही पण एक चांगलं काम चालू आहे. फसल बीमा योजना बघितलं असेल तर या फसल बीमा योजनेचाही लाभ बऱ्यापैकी शेतकऱ्यांना होतोय. तोही डायरेक्ट बँक ट्रान्सफर असल्यामुळे त्याच्यातही एक जे लिकेजेस म्हणतात किंवा जे गळती होते ती थांबली जाते. त्याच्यानंतर एक PM किसान मार्फत जे कोट्यावधी शेतकऱ्यांना एक विशिष्ट कालावधीनंतर त्यांना एक पैशाची मदत केली जाते. तसंच आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे केवळ हमी भावामध्ये सुमारे 45 कमीत कमी 45 ते 130% एवढी वाढ आपण वेगवेगळ्या कमॉडिटीजमध्ये बघितली आहे. आणि आपण एक बघितलं असेल की अलीकडे हे मोफत खाद्यान्न वाटप जे केलं म्हणजे कोरोनामुळे ते केलं गेलं. ती अशी योजना अशी कायमची योजना नसली तरी त्याच्यामार्फत आपण आपल्याकडे ते असलेले बफर स्टॉक किंवा अतिरिक्त अन्नसाठा वापरून आपण महागाई किंवा या गोष्टींवर विजय मिळवला. आणि संपूर्ण जगभर जेव्हा अन्नाची ददात होती तेव्हा आपल्याकडे आपण एकंदरीत आपल्या गरीब जनतेला खूप चांगल्या प्रकारे आपण हा प्रश्न हाताळला. त्यामुळे अशा प्रकारचं निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचे योजना केल्या गेल्या आणि चांगले निर्णय घेतले गेले. पण मी या हमीभावाच्या संदर्भात अजून एक निश्चितपणे सांगू शकतो की हमीभावाला पूरक या क्षणी जर आपल्याला एक कृषी मालामध्ये वायदे बाजार चालू करता आला तर याच्याहून सोन्याहून पिवळं असं म्हणतात तसं होईल. आणि या बाबतीत मी असं म्हणू शकतो अशोक दलवाई जे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची जी समिती आहे त्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी गेले सातत्याने ते काही वर्ष सांगतात. अगदी नुकतेच 15 दिवसापूर्वी त्यांनी पब्लिक फंक्शनमध्येही सांगितलं की अत्यंत गरजेचं आहे की एक राष्ट्रीय कृषी वायदे बाजार हा जर म्हणजे ज्याला अल्टरनेटिव्ह पर्यायी बाजार म्हणून व्यवस्था आली तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईलच. की आत्ता जे चांगले बाजारभाव आहेत ते चांगल्या बाजारभावात त्यांना आपले या वायदे बाजारातनं अडकवून फिक्स करता येणं हे होईल. ह्याच्यातनं ना सरकारचे आपण चला शेतकऱ्यांना किंवा प्रक्रियाधारकांना व्यापाऱ्यांना किती फायदा होईल याच्यापेक्षा आपण बघूया सरकारला याचे खूप फायदे अधिक होऊ शकतात. एक म्हणजे बघा की बाजारात चांगला भाव आहे तो जर शेतकऱ्यांनी वायदे बाजारातनं जर केला तर सरकारचं उद्या जर भाव पडले तर शेतकऱ्यांकडनं हमीभाव खरेदीचं सरकारचं जे ओझं आहे ते आपोआप दूर होईल कारण एक पर्यायी मार्केट दिलंय. त्याच्यानंतर ही हमीभाव खरेदी जर उद्या वेळ आली तर हमीभाव खरेदी सरकार करताना ती या थेट जे फिजिकल मार्केटमध्ये जाऊन प्रत्यक्ष खरेदी करून मग त्या कमॉडिटी हँडल करणं त्याचं वर्षभर त्या कमॉडिटीचं मेंटेनन्स करणं याच्यावरचा जो त्याच्या दुप्पट खरेदी भावाच्या दुप्पट जो खर्च असतो हा प्रचंड प्रमाणाचा खर्च आणि त्याच्यातनं होणारा तोटा म्हणजे सरकारी तिजोरीवरील बर्डन वाचण्यासाठी ही खरेदीच हमीभाव खरेदीचमुळे जर वायदे बाजारातनं घेता येईल. तुम्ही जे म्हणता ते तसे खरोखर अनेक धाडसी निर्णय या सरकारने घेतलेले आहेत आणि हे निर्णय घेण्यासाठी जी एक राजकीय इच्छाशक्ती लागते ती सुद्धा दाखवलेली आहे. असे अनेक निर्णय यापुढच्या काळात सुद्धा घेतले जातील अशी आपण आशा बाळगूयात. श्रीकांतजी आपण इथे आलात आणि आमच्याशी या विषयावरती अतिशय साधक बाधक अशी चर्चा केली याबद्दल धन्यवाद. आणि याबरोबरच 8 वर्ष सेवा सुशासन आणि गरीब कल्याण हा विशेष कार्यक्रम संपला. थोड्याच वेळात पुन्हा भेटूया संध्याकाळी 7च्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.